मेष राशी 15 ते 21 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा 15 ते 21 सप्टेंबर लवकरच सुरू होणार आहे। पंचांगानुसार हा संपूर्ण आठवडा पितृपक्षात येतोय, तर या आठवड्याचा शेवट सूर्यग्रहणाने होतोय। ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, त्यामुळे सप्टेंबरचा तिसरा आठवडा मेष राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे। अशात 15 ते 21 सप्टेंबर 2025 हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। मेष राशीच्या राशीनु या आठवड्यात तुमच्या मर्यादा समजून घेतल्याने आणि चांगल्या रचना विकसित केल्याने तुम्हाला स्वतःशी अधिक दृढ आणि उपस्थित राहण्यास मदत होईल। या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र कर्क राशीत असेल, ज्यामुळे भूतकाळातील काही मुद्दे उलगडतील। तथापि उपचार प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्ही पुरेसे साधन संपन्न वाटाल। 17 तारखेला सिंह राशीतील चंद्र तुमच्या आजूबाजूला प्रेम शोधण्याची एक उत्तम संधी आहे। विशेषतः तुमच्या दैनंदिन कामांमधून आणि दिनचर्यांमधून छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कौतुक शोधणे तुम्हाला चमकण्यास मदत करेल। आठवड्याच्या शेवटी कन्या राशीत होणारे सूर्यग्रहण तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल, विशेषतः स्वतःला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ देण्याशी संबंधित मीन राशीतील शनीच्या गोचरातील महत्त्वाच्या धड्यांपासून पुढे जाईल। तुमच्या दिनचर्येची पुनर्रचना करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे, कारण तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल। मेष राशी बुधवार 18 सप्टेंबर रोजी तुमच्या तुळ राशीच्या भागीदारी क्षेत्रात प्रवेश करतो आणि तुम्हाला त्यांची काळजी आहे त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी प्रेरित करतो। 19 सप्टेंबर रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करतो। बहुतेक संबंध व देशामुळे नसून अविचारामुळे होतात, म्हणून इतर तुमचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्या सूक्ष्म मार्गाने प्रयत्न करतात ते पहा। त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीतील सूर्यग्रहण तुमच्या आरोग्यासाठी, विधींमध्ये आणि संघटनेत एक नवीन सुरुवात आणते। तुमच्या कृतींनी भरलेल्या उन्हाळ्याचे रूपांतर एका लहान ध्येयात करा, जे तुम्ही शिकलेल्या गोष्टींना एकत्रित करते। मेष राशी या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये नवीनता येईल। तुमच्या प्रियकराला वेळ दिल्याने तुमचा परस्पर विश्वास आणखी दृढ होईल। वैवाहिक जीवनातील लहान गैरसमज दूर होतील। मेष राशी तुमच्यासाठी असा काळ सुरू होतो जेव्हा धोरणात्मक लक्ष केंद्रित करणे आणि दृढ निश्चय जास्तीत जास्त निकाल देईल। आठवड्यातील ऊर्जा तुम्हाला केवळ सुरुवात करण्यासच नव्हे, तर एका महत्त्वाच्या प्रकल्पाला त्याच्या तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यास देखील मदत करेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करा। तुमचे नेतृत्व लक्षात येईल। तुमच्या वैयक्तिक जीवनात अधिक मुत्सद्देगिरीची आवश्यकता असेल। छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद टाळा आणि तुमची सामायिक ऊर्जा एकत्रितपणे सुट्टीचे नियोजन करण्यासाठी निर्देशित करा। शुक्रवारपर्यंत तुमची आर्थिक अंतर्ज्ञान तीक्ष्ण होईल, जी यशस्वी उपाय सुचवेल। मेष राशी या 7 दिवसात खूप काळजी घ्या। अति आत्मविश्वास, भोळेपणा किंवा भोळेपणाचा फायदा इतर लोक घेऊ शकतात, ज्यांचे स्वभाव अप्रामाणिक मत्सरी आहेत। तुमच्या अशा व्यक्तीशी संपर्क असू शकतो जो तुम्हाला निकृष्ट दर्जाची किंवा अस्तित्वात नसलेली एखादी वस्तू विकू इच्छित असेल। तुमच्या आयुष्यातील मोठा बदल एका दिवसात होणार नाही आणि कदाचित त्याचा कालावधी किंवा हळूहळू विकास होईल। तुमच्याकडून अपेक्षित असलेली गोष्ट म्हणजे अधिक संयम आणि घटनांच्या नैसर्गिक मार्गाचा स्वीकार करणे। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबात एक मनोरंजक घटना अनुभवायला मिळेल। मेष राशीला या आठवड्यात कधी नवीन संधी, कधी आनंद, कधी ताण, तर कधी अनपेक्षित आव्हानं येऊ शकतात। तुम्हाला विविध अनुभव येतील। तुम्ही शहाणपणा दाखवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात। तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल। तुम्हाला या आठवड्यात करिअरमध्ये चांगली संधी मिळेल। कामात काटेकोरपणा ठेवा, यामुळे तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल। तुम्हाला विशेष जबाबदाऱ्या मिळतील, त्यामध्ये आपले कौशल्याचा वापर करा, यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल। व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील। एखादी नवीन डील किंवा करार पूर्ण कराल। मेष राशीची आर्थिक बाजू भक्कम राहील। तुम्ही आपले पैसे परत मिळवण्यात यशस्वी व्हाल। घरगुती खर्चासाठी योग्य नियोजन करा। गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या, त्यामुळे भविष्यासाठी बचत करून ठेवा। आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या। मेष राशीच्या प्रेमजीवनात आनंदी वातावरण राहील। तुम्हाला एकत्र वेळ घालवता येईल, तसेच आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल। तुमच्या प्रेमातील गोडवा वाढेल। मेष राशीच्या वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराशी जुळून घ्यावे लागेल। काही किरकोळ वाद संभवतात, पण जर एकमेकांच्या साथीने प्रश्न सोडवलेत तर वैवाहिक जीवन सुखी होईल।
मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य ठीक असेल, फार त्रास जाणवणार नाही, पण कामाच्या व्यापामुळे ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे योग व व्यायाम करणे खूप गरजेचे राहील। मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार करा, प्रवासात काळजी घ्या। मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात शांत वातावरण राहील, घरगुती प्रश्नात ज्येष्ठांचा सल्ला घ्या, भावंडासोबतचे नाते जपा। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात श्रमाचा असेल, तुम्हाला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल। उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना संधी मिळेल, तुम्ही आपले ध्येय समोर ठेवून प्रयत्न करा, यश नक्की मिळेल। मेष राशी, या आठवड्यात तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात गतिमान बदल स्वीकारण्याचे आमंत्रण आहे। मंगळ तुमच्या संवादांना ऊर्जा देत असल्याने तुमच्यात आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला नवीन उपक्रमांकडे घेऊन जातो। बुध ग्रहाच्या प्रभावामुळे संवादात अडथळे येऊ शकतात असे सूचित होते, म्हणून सावधगिरी बाळगा, लवचिक आणि धीर धरा। नातेसंबंधांच्या गतिशीलतेमध्ये पुनर्जागरणाचा काळ येऊ शकतो, ज्यामुळे तो प्रेमसंबंध पुन्हा जागृत करण्यासाठी आदर्श बनतो। आर्थिकदृष्ट्या आवेगपूर्ण खर्च टाळण्याचा, काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो। शुक्राचे सुसंवादी संरेखन क्षणिक क्षणांकडे संकेत देते, जे तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेवते। आरोग्याच्या बाबतीत संतुलन राखण्यासाठी आणि बर्नआउट टाळण्यासाठी तुमची ऊर्जा शारीरिक क्रियाकलापांमध्ये वळवा। व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या अग्रेसर आत्मा नेतृत्व भूमिकांना प्रोत्साहन देतो। गणना केलेले जोखीम घेण्याचे धाडस करा, परंतु सहयोग करण्याचे आणि अभिप्राय ऐकण्याचे लक्षात ठेवा। हा आठवडा संतुलनाचा धडा आहे, जो तुम्हाला विचारपूर्वक विचार करून तुमचा ज्वलंत उत्साह सुसंवादी करण्यास प्रोत्साहित करतो। आकाशीय ऊर्जा हुशारीने वापरा। एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।